पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. रविवारी उद्धव ठाकरे येत आहेत अयोध्या मंदिरावर. मला असं वाटतं की राम रक्षा आंदोलन करण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी पार्टी रक्षा आंदोलन करणं आवश्यक आहे. पार्टी मधले MP आणि MLA त्यांच्यासोबत राहायला तर तयार नाही आहे. त्यामुळं ठीक आहे, त्याने आता त्यांना विषय मिळालेला आहे. तर पण जे राम मंदिराच्या ट्रस्ट मध्ये जे झालेलं आहे, जे शेकडो करोडचा जो घोटाळा झालेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. आणि योगी आदित्यनाथ यांनी SIT नेमलेली आहे, त्याने FIR केलेला आहे. सगळे जे आरोपी मिळालेले ते सगळे जेलमध्ये टाकण्यात आलेले आहेत. त्यामुळं या प्रकरणामध्ये कोणालाही अजिबात सूट मिळणार नाही आहे. त्यामुळं सगळे देशाची अब्रू त्यामुळे गेलेली आहे. त्यामुळं ज्या लोकांनी अशा पद्धतीचा जो घोटाळा केलेला आहे त्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी आमचं केंद्र सरकार आणि राज्य सरकार थोडंच ऍक्टिव्ह आहे. आणि आता उद्धव ठाकरे हे राम रक्षा करण्यासाठी तर चाललेले आहे. जेवढं जायला पाहिजे तेवढं ते गेले नाही आहेत. त्यामुळे आता ते राम रक्षा करण्यासाठी चाललेले आहेत. बघूया काय होतंय ते. नाहीतर ते जातील रामाच्या रक्षणासाठी आणि सगळे त्यांचे आमदार इकडे आमच्याकडे येतील. त्यामुळं असं काय होऊ नये याची काळजी त्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ठीक आहे दादा, हे जे मला असं वाटतं की टायगर ऑपरेशन आहे की देवेंद्रजी ऑपरेशन आहे असं काही लोक म्हणतात. पण माझं मत असं आहे की हे ऑपरेशन उद्धव ठाकरे ऑपरेशन आहे, त्यांचं ऑपरेशन करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ठीक आहे, आता एक तर उद्धवजींनी आपले आमदार खासदार सांभाळले पाहिजेत आणि आम्हाला कोणाला फोडण्याची आवश्यकता नाही. आमच्याकडे मेजॉरिटी राज्यामध्ये आहे की केंद्रामध्ये आहे, पण आमच्याकडे लोक येऊ लागलेले आहे. त्यामुळे आमच्याकडे येण्यासाठी दरवाजे खुले आहेत, पण एकदा आतमध्ये आले की दरवाजे बंद होतात. त्यामुळे नंतर त्यांना बाहेर जाण्याचा प्रयत्न करता येणार नाही. पण ठीक आहे, ते लोक आमच्याकडे जे येतात त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. त्यांच्या मतदारसंघातल्या डेव्हलपमेंटसाठी ते आमच्याकडे येत आहेत आणि त्यामुळं जे येतील त्यांना घेण्याची भूमिका आमची आहे.